नवीन शिकणाऱ्यांसाठी इथं बघा मटका गळ्याचा आकार कसा तयार करायचा अगदी व्यवस्थित बेसिक स्टेप मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर नवीन शिकणाऱ्यांना नवीन नवीन डिझाईन्स ज्या आहेत त्या पहिल्यांदाच करताना बऱ्याच अडचणी येतात, तर त्यासाठी अगदी बेसिक माहिती मी तुम्हाला यामध्ये देणार आहे, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल। त्याचबरोबर अगदी सावकाश आणि व्यवस्थित असा हा गळा मी तयार करून दाखवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला त्याची व्यवस्थित माहिती मिळेल। नमस्कार, मी पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर बघा इथं सुंदर असा मी ट्रेंडिंग मध्ये जो मटका गळा चालू आहे तो इथं दाखवलेला आहे। अगदी पूर्ण माहिती मी तुम्हाला सावकाश इथे समजून सांगितलेली आहे। हे अस्तर आणि ब्लाउज पीस इथे मी कट करून घेतलेला आहे, तरी सुद्धा इथं तुम्हाला मी मापे समजून सांगणार आहे। तर बघा उंची जी आहे ती 14 इंचाची मी घेतलेली आहे, दोन्ही साईडने मोजून घेतली। त्याच्यानंतर बघा छातीचं माप जे आहे ते 8 इंचाचं आहे, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। कमरेचं माप जे आहे ते 8 इंच आहे टक्सचा धरून, आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्याच्यानंतर बघा शोल्डर जे आहे ते 5.5 इंच आणि मुंडा जो आहे तो 5.25 इंच। तर बघा इथे मी 5.25 इंचावरती बरोबर मार्किंग करून घेते, थोडस खाली गेलेलं होतं ते। तर बघा या पद्धतीने इथे मार्किंग करून घेतलं, आणि आता गळा रुंदी घेतलेली आहे मी 2.5 इंचाची, आणि गळा उंची जी आहे ती घेतलेली आहे 10.5 इंचाची। तर बघा अशा पद्धतीने मी 2.5 इंचाचा पूर्ण चौकोन तयार करून घेतलेला आहे। 3 इंचावरती वरच्या साईडने मार्किंग केलं, 5 इंच आतमध्ये घ्यायचं आहे। इथून बघा खाली 7.5 इंचावरती एक मार्किंग केलं, 1.25 इंच आपल्याला बाहेर घ्यायचं आहे। आणि आता हे पॉइंट फक्त आपल्याला जॉईंट करायचे आहेत। बघा हे बघा अगदी सिंपल मध्ये तुम्हाला इथं मी मटका गळा तयार करून दाखवत आहे। हे बघा अशा पद्धतीने इथे आपला मटका गळ्याचा आकार जो आहे तो तयार झालेला आहे। नवीन शिकणाऱ्यांसाठी अगदी व्यवस्थित असा हा आकार तयार करायला शिकतील अशा पद्धतीने दाखवलेला आहे। आता हा मी कट करून घेतला, त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीचा आपला हा मटका गळ्याचा आकार तयार झालेला आहे। आता हा आपण ब्लाउज पिसाला जॉईन करून घेणार आहोत। त्याच्या आधी बघा इथे मी नवीन शिकणाऱ्यांसाठी एक ट्रिक्स दाखवत आहे, जेणेकरून गळ्याचा आकार जो आहे तो प्रॉपर मटका गळा राहील, वाकडा तिकडा होणार नाही। तर बघा अशा पद्धतीने अगदी 2 रेषा एवढं मी मार्किंग केलेलं आहे पूर्ण गळ्याच्या कडेने, म्हणजेच 1/2 इंच एवढं मी मार्किंग करून घेतलेलं आहे। आणि आता ही जे मी पॉइंट दिलेले आहेत ते बघा खडूने जुळवून घेते, म्हणजे आकार तयार करून घेत आहे। इथं मी हा आकार अशासाठी तयार करून घेत आहे, नवीन शिकणाऱ्यांसाठी इथे मी दाखवत आहे। ज्यावेळेस आपण ब्लाउज पीस आणि अस्तर जॉईंट करायला घेऊ, त्यावेळेस बरोबर या लाईन वरून आपली टिप जी आहे ती येणार आहे, म्हणजेच आपला गळ्याचा आकार जो आहे तो आहे असा प्रॉपर राहील, बिघडणार नाही यासाठी। तर बघा या पद्धतीने मी दुसऱ्या साईडला सुद्धा तो आकार उमटवून घेते, जेणेकरून या साईडने सुद्धा आपला बरोबर 1/2 इंचाचा टिपेमधला डिस्टन्स जो आहे तो राहील यासाठी। तर बघा आता इथं मी ब्लाउज पीस घेतला, त्याच्यावरती या पद्धतीने आपल्याला अस्तर ठेवायचं आहे। तर बघा खालच्या साईडने काट आहे अगदी सरळ लाईनीतला, तर आपल्याला काय करायचं आहे, खालच्या साईडने हे अस्तर अगदी सरळ लाईनीमध्ये काठाला चिटकून ठेवायचं आहे, आणि काठाच्या साईडला कमरेच्या साईडला पिन लावून घ्यायची आहे। त्याच्यानंतर बघा वरच्या साईडला गळा जो आहे तो आपला रुंदावतो ज्यावेळेस आपण गळा कट करून घेतो त्यावेळेस। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जो आपण गळा कट केलेला आहे तो परत अस्तरवरती मांडायचा आहे, आणि पिना लावून घ्यायच्या आहेत गळ्याच्या साईडने, आणि नंतर तो पार्ट जो आहे तो काढून ठेवायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने केल्यामुळे आपला गळा जो आहे तो पांगणार नाही। त्याच्यानंतर बघा या पद्धतीने इथं मी पिना लावून घेतले आहेत, जेणेकरून आपण ज्यावेळेस गळ्याच्या कडेने टिप मारू त्यावेळेस आपला अस्तर आणि ब्लाउज पीसाचं कापड जे आहे ते इकडे तिकडे सरकणार नाही यासाठी। तर बघा आता तुम्हाला नवीन शिकणाऱ्यांना अगदी सोप्या पद्धतीने ही टिप मारता येणार आहे। अगदी आपण जे खडूने मार्किंग केलेलं आहे त्या खडूच्या मार्किंग वरून आपल्याला सावकाश टिप घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या गळ्याचा जो आकार आहे तो बिघडणार नाही। या पद्धतीने ही टिप घ्यायची आहे, बघा अगदी सावकाश घ्यायची आहे, काही गडबड करायची नाही। आणि जरी तुमची टीप खाली गेली गळ्याच्या
खडूच्या मार्किंगच्या, तरी तुम्हाला ते उसवून काढायचं आहे आणि परत टीप मारून घ्यायची आहे तसंच राहून द्यायचं नाही. यामुळे काय होतं, तर गळ्याची फिनिशिंग जी आहे ती बिघडते, आपल्या गळ्याचा जो आकार आहे तो बिघडतो. यासाठी हे बघा, या पद्धतीने मी नवीन शिकणाऱ्यांसाठी खास ही स्ट्रिक दाखवलेली आहे. त्याच्यानंतर कमरेच्या साईडला आपलं जेवढं शिलाई मार्जिन असतं, अर्धा इंच कंपल्सरी असतं, तर ते धरायचं आहे. आणि हे बघा, या पद्धतीने पूर्ण टीप मारून घ्यायची आहे. हे बघा, इथं आपलं पूर्ण टीप मारून झाली. आता ह्या पिना ज्या आहेत त्या आपण काढून घेऊ आणि त्याच्यानंतर गळ्याच्या मधलं जे कापड आहे हे ते कट करून काढायचं आहे आपल्याला. बघा, या पद्धतीने अस्तरचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते ठेवायचं आहे. फक्त ब्लाऊज पीसाचं जे एक्स्ट्राचं कापड आहे तेवढं कट करून काढायचं आहे. कट करून काढल्यानंतर इथं आपल्याला गळ्याच्या कडेने हे बघा अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचे आहेत. तर बघा, कट देताना सुद्धा मी कसे देत आहेत ह्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे नवीन शिकणाऱ्यांनी खास. हे बघा, कात्रीच्या पुढच्या टोकाने आपल्याला कट द्यायचे आहेत, जेणेकरून आपले कट जे आहेत ते ब्लाऊज वरती जाणार नाही, अस्तर वरती जाणार नाही. त्याच्यानंतर बघा, हे कापड जे आहे ते उलटवून घ्यायचं आहे आपल्याला. या पद्धतीने मी हे कापड उलटवून घेत आहे. कापड उलटवून घेतल्यानंतर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची असते. बघा, हे बघा, या पद्धतीने उलटवून घेतलं. तर आता बघा, सर्वात आधी आपल्याला कमरेच्या साईडला दाबटीप द्यायची नाही, सर्वात आधी आपल्याला गळ्याच्या कडेने दाबटीप द्यायची आहे. बघा, या पद्धतीने अगदी व्यवस्थित कापड वर घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने आणि दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा, ज्यावेळेस आपण दाबटीप मारतो त्यावेळेस लक्ष ठेवायचं आहे, जेणेकरून अस्तर जे आहे ते वर दिसणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला दाबटीप द्यायची आहे. ब्लाऊज पिसाचं जे कापड आहे तेच फक्त वर दिसणार आहे अशी टीप मारायची आहे, जेणेकरून अस्तर वर दिसणार नाही. त्यामुळे आपल्या ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित दिसत असते. बघा, अस्तर वर दिसलं तर ते ब्लाऊजची फिनिशिंग जी आहे ती बिघडते, त्यामुळे आपल्याला अस्तर वर दिसू द्यायचं नाही. तर बघा, इथं पूर्ण गळ्याच्या कडेने मी इथं दाबटीप मारून घेतली. आता गळ्याच्या कडेने मारून झाल्यानंतर आपल्याला कमरेच्या कडेने मारायचे आहे, कारण गळ्याच्या कडेने टीप मारल्यानंतर कमरेच्या कडेने का मारायची, तर जरी कापडामध्ये फुगा राहिला किंवा प्लेट्स पडली तरी कमरेच्या साईडला ते कापड असं आपल्याला सरकवून दाबून घेता येतं आणि नंतर त्याच्यावरून टीप मारून घेता येते. यासाठी अशा पद्धतीने आपल्याला दाबटीप द्यायची आहे. तर बघा, इथं आपला गळा किती सुंदर असा तयार झालेला आहे. त्याच्यानंतर अस्तर आणि ब्लाऊज पीसाचं जे कापड आहे ते मी एकमेकांना जॉईन करून घेते. बघा, या पद्धतीने इथे मी अस्तर आणि ब्लाऊज पीसाचं जे कापड आहे ते अगदी कडेकडेने टीप मारून जॉईन करून घेतलेलं आहे. कुठेही चुन्या न पडतील याची काळजी घ्यायची आहे. आणि पूर्ण अस्तर जे आहे ते ब्लाऊज पीसाला आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने हे बघा, हाताने प्रेस करायचं आहे कापड या पद्धतीने आणि अस्तर आणि ब्लाऊज पीसाचं जे कापड आहे ते एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे. तर बघा, अगदी अस्तरच्या कडेकडे टीप मारायची आहे, अस्तरवरूनच टीप मारायची आहे. बघा, या पद्धतीने. आता हे एक्स्ट्राचं कट करून घेऊ. बघा, तर बघा, यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट करून मला विचारायचं आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा, जेणेकरून तुम्हाला अशाच बेसिक ज्या स्टेप असतात नवीन शिकणाऱ्यांसाठी त्या आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे. बघा, इथं आपला गळा व्यवस्थित असा तयार झालेला आहे. आता आपण टक्स टाकून घेऊ. तर बघा, कमरेचं जे माप आहे ते मी तुम्हाला सांगितलं होतं 8 इंच आहे. तर टेप 8 इंचावरती दुमडून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा, टक्स आपल्याला गळ्याच्या खाली ठेवायचा असतो. दोन्ही साईडने टक्सला लॉक करून घ्यायचा आहे आणि डबल टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने हे बघा, अशा पद्धतीने दोन्ही टक्स मी टाकून घेतले. हे बघा, इथं टक्स टाकून झाले आणि आता आपल्याला इथं बघा माप घ्यायचं आहे. आपल्याला मध्यभागी डिझाईन तयार करायची आहे त्याच. तर बघा, 2.5 इंचावरती आपण डिझाईन तयार करणार आहोत. तर बघा, इथे मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे. बंद बाजूने बघा
3 इंचावरती आडवं मार्किंग केलं आणि 3 इंचावरती उभं मार्किंग केलं आणि तिरकं हे 2 पॉइंट जे आहेत ते जॉईन करून घेतले. हे बघा या पद्धतीने बंद कापड घेतलेलं आहे. हे बघा या पद्धतीने ते निघालेलं आहे. तर बघा इथं मी काठ घेतलेला आहे. काठ लांबीला जरा कमी होता, उंचीला जरा कमी होता, त्यामुळे दोन्ही काठ मी जॉईन करून घेतलेले आहेत. हे बघा जॉईन करून घेतले ते एक दाब टीप देऊन घेते, जेणेकरून ते व्यवस्थित दिसेल. त्याच्यानंतर हे अस्तर जे आहे ते आपल्याला या काठाला जॉईन करून घ्यायचं आहे. तर बघा इथं एक मी पिन लावून घेते आधी, जेणेकरून अस्तर आणि हा काठ जो आहे तो इकडे तिकडे सरकणार नाही. तर बघा अशा पद्धतीने एक टिप मारून घेतली. परत कापड साईडला घेऊन बघा अशा पद्धतीने एक टिप मारून घेत आहे मी क्रॉस मध्ये. तर बघा यामुळे काय होतं, तर हा टोक जो आहे तो व्यवस्थित तयार होतो. यासाठी या पद्धतीने आपल्याला टिप मारायची आहे. त्याच्यानंतर बघा इथं या टोकाच्या कडेने आपल्याला 3 कट लावून घ्यायचे आहेत आणि उलगाडून घ्यायचं आहे. बघा उलटवून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने माझ्याकडे स्क्रू ड्रायव्हर जो आहे त्याने मी हे टोक व्यवस्थित उलगाडून घेत असते आणि याच्यावरून आता डाबटीप देऊन घ्यायची आहे. बघा आपल्याला या काठावरून इथं आपला व्यवस्थित असा 3 इंचाचा आपण हा त्रिकोण जो आहे तो तयार करून घेतलेला आहे. हे एक्स्ट्राचं कट करून काढायचं. आता हे साईडला ठेवून देऊ आणि याला जो जॉईन करण्यासाठी आपल्याला पट्ट्या लागणार आहेत त्या पट्ट्या काढून घेऊ. तर बघा या पट्ट्या ज्या आहेत त्यात 1.25 इंचाच्या काढायच्या आहेत. मी इथे 1 इंचाच्या काढलेल्या आहेत. तुम्ही 1.25 इंचाच्या सुद्धा काढू शकता किंवा 1 इंचाच्या सुद्धा ठेवू शकता. तर या पद्धतीने बघा आपल्याला 6 पट्ट्या काढायच्या आहेत. या साईडने 3 लावायच्या आहेत आपल्याला आणि या साईडने 3. त्यासाठी आपल्याला 6 पट्ट्या लागणार आहेत 1-1 इंचाच्या. याची उंची जी आहे ती तुम्ही 6 इंचाची ठेवायची आहे. इथे मी उंचीचं मार्किंग करून घेतलेलं नाही, पण तुम्ही बेसिक उंची 6 इंच ठेवा. एक्स्ट्राचं झालेलं आपल्याला गळ्याच्या कडेने जॉईन करून झाल्यानंतर एक्स्ट्राचं कट करून काढता येतं. 6 इंचापेक्षा कमी उंची घेऊ नका याची, 6 इंच घ्या. त्याच्यापेक्षा जास्त झाली तरी चालेल, पण कमी नका घेऊ. तर बघा या पद्धतीने आपल्याला पट्टी तयार करायची आहे. दोन्ही साईडने आधी दुमडायचं आणि नंतर दोन्ही दुमडलेल्या साईड ज्या आहेत त्या एकावरती एक ठेवून टिप मारून घ्यायची. तर बघा या पद्धतीने इथे मी ह्या 6 ज्या पट्ट्या आहेत त्या तयार करून घेणार आहे. बघा या पद्धतीने दोन्ही साईड आधी दुमडून घ्यायच्या आणि नंतर परत तिसरी दुमड जी आहे ती एकावरती एक ठेवायची. या पद्धतीने पट्टी तयार करून घ्यायची. तर सेम याच पद्धतीने बघा दुसऱ्या सुद्धा मी पट्ट्या तयार करून घेते. इथं एक पट्टी झाली आपली. आता इथं दुसरी सुद्धा तुम्हाला मी तयार करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने आपल्या ह्या पट्ट्या ज्या आहेत त्या तयार करायच्या आहेत. हे बघा या पद्धतीने बाकीच्या पट्ट्या मी तुम्हाला आता इथे दाखवणार नाही. बाकीच्या पट्ट्या मी तयार करून घेते. यामुळे काय होतं तर व्हिडिओ जास्त मोठा होतो, त्यामुळे मी इथं बाकीच्या पट्ट्या तयार करून घेतल्या. हे बघा या पद्धतीने. आणि आता ह्या पट्ट्या ज्या आहेत आधी आपल्याला त्या त्रिकोण जो आपण तयार करून घेतलेला आहे काठाचा त्याला जॉईन करून घ्यायच्या आहेत. तर बघा ह्या पट्ट्या ज्या आहेत त्या मी माझ्या 9 इंचाच्या तयार झालेल्या आहेत, पण 9 इंचाच्या एवढ्या आपल्याला लागत नाहीत. तुम्ही 6 इंचापर्यंत तयार करू शकता. तर बघा ह्या पट्ट्या जॉईन करताना आपल्याला याच्यामधलं जे अंतर आहे ते ठेवायचं आहे 1.25 इंचाचं. हे बघा या पद्धतीने अर्धा ते 1.25 इंचाचं अंतर तुम्ही ठेवायचं आहे यामधलं, जेणेकरून पट्ट्या ह्या व्यवस्थित दिसतील किंवा ही डिझाईन जी आहे ती व्यवस्थित दिसेल. पट्ट्यांमधलं जे अंतर आहे ते चुकवायचं नाही, कमी जास्त करायचं नाही, एकसारखं अंतर ठेवायचं आहे. याच्यानंतर बघा याच्यावरून लेस लावून घेऊ. या कोणावरून जो आपण त्रिकोण तयार करून घेतलेला आहे काठाचा त्याच्यावरून लेस लावून घेऊ. तर बघा आधी लेस लावून घ्यायची नाही, नंतर लेस लावून घ्यायची आहे. ज्यावेळेस आपण या पट्ट्या जॉईन करून होतील त्यावेळेस आपल्याला ही लेस लावायची आहे. आधी जर लेस लावून घेतली आणि नंतर पट्ट्या जॉईन करायला घेतल्या तर लेसवरती आपल्या दोरा जो आहे तो जास्त दिसेल, त्यामुळे आधी लेस लावायची नाही. आधी
पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर लेस लावायच्या. तर बघा या पद्धतीने आता ही मध्यभागी आपण जॉईन करून घेणार आहोत. तर मध्यभागी जॉईन करण्याआधी आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या त्रिकोण जो आहे तो त्याचा सुद्धा कट लावून आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे आणि हा गळ्याचा सुद्धा मध्य काढून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने बरोबर मध्यभागी आपला हा कोण आला पाहिजे या पद्धतीने ठेवायचा आहे. बघा या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर बघा नवीन शिकणाऱ्यांसाठी मी अगदी बेसिकची बेसिक टेप जी आहे ती पूर्ण दाखवत आहे किंवा सांगत सुद्धा आहे. यात मी जे सांगते त्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे आणि त्या टिप्स ज्या आहेत फॉलो करायच्या आहेत. तर बघा या पद्धतीने मी कोण जो आहे तो जोडून घेतलेला आहे आणि बघा या नंतर आता ह्या पट्ट्या व्यवस्थित अशा आपल्याला सरळ करून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर हा गळा जो आहे आपल्याला त्या अशा पद्धतीने त्याच्यावरती ठेवायचा आहे. तर हे बघा इकडचं सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीने दाखवते. पट्ट्या आपल्याला सरळ करून घ्यायच्या आहेत, पट्ट्या वाकड्या तिकडे ठेवायच्या नाहीत. या पद्धतीने अशा पद्धतीने तर अशी आपली फायनल डिझाईन तयार होणार आहे. तर इथं तुम्हाला मी ह्या पट्ट्या जॉईन करून सुद्धा दाखवते. तर बघा या पद्धतीने आपल्याला गळ्या घ्यायचा आहे मशीनच्या खाली, सुईच्या खाली. बघा या पद्धतीने आणि त्याच्यानंतर परत ह्या पट्ट्या ज्या आहेत त्या व्यवस्थित करून धरायच्या आहेत. हे बघा पट्ट्यांमधलं अंतर जे आहे ते एकसारखं राहिलं पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने. आणि पट्ट्या ज्या आहेत त्या ढिल्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे नवीन शिकणाऱ्यांनी. जे पहिल्यांदाच ही डिझाईन बनवत आहेत त्यांनी लक्ष द्यायचं आहे. पट्ट्या ढिल्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. आता दुसऱ्या साईडने सेम तीच पद्धत बघा. या पद्धतीने पट्ट्या आधी एकसारख्या करून धरायच्या आणि नंतर त्याच्यावरती आपला गळा जो आहे मटका गळ्याची डिझाईन ती ठेवायची आहे. बघा या पद्धतीने. तर बघा इकडची डिझाईन आणि पलीकडची डिझाईन जी आहे त्यांच्यातलं अंतर एकसारखं दिसलं पाहिजे अशा पद्धतीने या पट्ट्या जॉईन करायच्या आहेत. या पट्ट्यांमधलं अंतर कमी आणि त्या पट्ट्यांमधलं अंतर जास्त असं झालं नाही पाहिजे, एकसारखं अंतर झालं पाहिजे. हे बघा इथं आपलं जॉईन करून झालं आणि हे एक्स्ट्राच्या पट्ट्या मी कट करून काढल्या बघा या पद्धतीने. आणि आता आपल्याला याला लेस जॉईन करून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीची इथे मी लेस घेतलेली आहे अगदी ब्लाऊजच्या कलरची. बघा अशा पद्धतीने ही लेस मी याला लावून घेत आहे. अगदी गळ्याच्या कडेकडेने ही लेस मी जॉईन करून घेत आहे. बघा तर बघा कोणतीही लेस असो आपल्याला लेसला डबल टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून लेस ही व्यवस्थित अशी ब्लाऊजला अटॅच होईल, खराब होणार नाही लेस. यासाठी आपल्याला लेसवरती डबल टिप मारून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने. अशा पद्धतीने मी इथं लेसवरती डबल टिप मारून घेतली आणि आता याला आपण लटकन सुद्धा बसवून घेणार आहोत. तर बघा या पद्धतीने इथे कापड मी घेतलेलं आहे, ते कापड जॉईन करून घेतलं आणि 3.5 इंचाची उंची ठेवलेली आहे. रुंदी आणि लांबी दोन्ही 3.5 इंचाचा चौकोन हा तयार करून घेतला बघा. आणि त्याच्यानंतर आपल्याला याचा लटकन तयार करायचं आहे. बघा बघा या पद्धतीने. तर बघा तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ती कमेंट करून मला सांगायचं आहे. यामध्ये जी जी माहिती मी तुम्हाला सांगितली ती तुम्हाला आवडली का हे सुद्धा मला कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सुद्धा करायचं आहे. बघा तर या पद्धतीने बघा मी इथं सिंपल लटकन तयार करून घेतलं. एक मीटरची ही नॉड घेतलेली आहे मी आणि त्याची बरोबर आधी लटकन तयार करून घेतलं आणि नंतर नॉडचा मध्य काढून मी कट करून घेतलेला आहे. बघा त्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा करायचं आहे. दोन्ही साईडला 3-3 इंचावरती मी ही नॉड बसवलेली आहे. तर बघा या पद्धतीचा आपला इथे गळा तयार झालेला आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करायचं आहे. तर बघा या पद्धतीने आपला पूर्ण मटका गळ्याची डिझाईन इथं तयार झालेली आहे.